मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। ऑनलाईन कामावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार, नवीन लॅपटॉप न दिल्याने घनसावंगीतील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। राज्यातील ग्राम महसूल प्रशासनाचा कणा असलेल्या ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना शासनाकडून ऑनलाईन कामकाजासाठी पुरविण्यात आलेली लॅपटॉप, प्रिंटर व स्कॅनर ही उपकरणे सध्या पूर्णतः जुनी, निकामी व कालबाह्य ठरली आहेत। वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे तसेच उपकरणांची अत्यंत संथगती असल्याने दैनंदिन शासकीय कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। मात्र या गंभीर समस्येकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तलाठी संघटनांकडून करण्यात येत आहे। डिजिटल युगात महसूल विभागातील बहुतांश कामकाज ऑनलाईन पद्धतीने होत असताना कालबाह्य साधनांवर काम करण्याची सक्ती केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण पडत आहे। जुनी उपकरणे तातडीने बदलून नवीन उच्च क्षमतेचे लॅपटॉप तसेच प्रिंटर कम स्कॅनर उपलब्ध करून घ्यावेत। तसेच नव्याने नियुक्त झालेल्या तलाठ्यांना आवश्यक सर्व डिजिटल साधने त्वरित देण्यात यावीत, अशा मागण्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने वारंवार शासनाकडे निवेदनाद्वारे मांडल्या आहेत। मात्र या मागण्यांवर आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। 15 डिसेंबरपासून राज्यव्यापी बहिष्कार, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे यासाठी राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सोमवार दिनांक 15 डिसेंबरपासून ऑनलाईन कामकाजावर राज्यव्यापी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा परिणाम घनसावंगी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील महसूल सेवांवर होणार आहे। नागरिकांची गैरसोय शासनाच्या उदासीनतेमुळे, बहिष्काराच्या काळात नागरिक व शेतकऱ्यांची होणारी गैरसोय ही शासनाच्या उदासीन धोरणांमुळे होत असल्याचे तलाठी संघटनेने स्पष्ट केले आहे। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत आवश्यक डिजिटल उपकरणे उपलब्ध करून दिल्यास बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार केला जाईल, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व व्यापक स्वरूपात छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आलाय। वर्षभरापासून मागण्या प्रलंबित। गेल्या 1 वर्षापासून लॅपटॉप व प्रिंटर मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत। मात्र उपकरणे खरेदीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे नाईलाजाने मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना ऑनलाईन कामकाज बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष नारायण येवतीवाड यांनी सांगितले। कोणत्या सेवांवर परिणाम? या बहिष्कारामुळे खालील महत्त्वाच्या ऑनलाईन सेवांवर मोठा परिणाम होणार आहे। 7/12 व 8 उतारा वितरण, ई पीक पाहणी नोंदणी, ई फेरफार प्रक्रिया, ॲग्रिस्टॅग नोंदणी व मंजुरी, ई चावडी, शेतकरी ओळखपत्र मंजुरी, ऑनलाईन वाहन तपासणी। नोव्हेंबरचे आश्वासन अजूनही कागदावर। दिनांक 27 ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लॅपटॉप, स्कॅनर व प्रिंटरचे वाटप सुरू करण्याचे आश्वासन महसूल आयुक्तांनी दिले। मात्र डिसेंबरचा अर्धा महिना उलटून कोणताही शासन आदेश निर्गमित झाला नाही। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।